आपण आज मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट काय असतो ते बघणार आहोत. हा आपला नवीन टॉपिक आहे. ओके, टॉपिकचं नाव बघा काय आहे, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे एक इलेक्ट्रिक करंट कसं त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम डेव्हलप होतो, कसं तो मॅग्नेटसारखा ॲक्ट करतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला आता ह्या टॉपिकमध्ये आहेत ते शिकायचे. ओके, आपल्याला एक गोष्ट तर माहिती आहे इलेक्ट्रिक करंट काय असतो ते. आपण 11th स्टॅटिक इलेक्ट्रोस्टॅटिक होता आपल्याला, त्याचप्रमाणे करंट इलेक्ट्रिसिटी होता. त्यामध्ये आपण बघितलेलं होतं की इलेक्ट्रिक करंट काय असतो, त्याचा बिहेवियर कसं असतो, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. ओके, आता आपल्याला बघायचं आहे की तो जो इलेक्ट्रिक करंट आहे त्याच्यामध्ये मॅग्नेटिक इफेक्ट कसं येतो. पहिले तर त्याचे हे बघूयात की त्याच्यामध्ये इफेक्ट कुठले कुठले असतात. इलेक्ट्रिक करंट आहे त्याचे इफेक्ट कुठल्या प्रकारचे असतात. परत एकदा आपण रिकॉल करूयात इलेक्ट्रिक करंटची कॉन्सेप्ट. ओके, इलेक्ट्रिक करंट काय असतो ते बघूयात. सो इलेक्ट्रिक करंटची जर आपण एक बेसिक डेफिनेशन घेतली तर तो काय असतो, इलेक्ट्रिक करंट म्हणजे फ्लो ऑफ चार्ज, राईट. फ्लो ऑफ चार्ज म्हणजे एक कंडक्टर असतो, त्या कंडक्टरमधनं आपला हा जो ई नावाचा चार्ज, ई म्हणजे इलेक्ट्रॉन आहेत, इलेक्ट्रॉन्स आहे ते. सो हा जो इलेक्ट्रॉनचा चार्ज पार्टिकल आहे हा फ्लो करतो एखाद्या कंडक्टरमधनं. कंडक्टर म्हणजे काय, वायर. एखाद्या वायरमधनं जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते फ्लो होतात, त्यालाच आपण काय बोलतो, इलेक्ट्रिक करंट बोलतो, किंवा याला काय बोलतो आपण, करंट इलेक्ट्रिसिटी बोलतो. ओके, ह्याच्यामध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन्स आर इन मोशन्स असतात. ओके, इलेक्ट्रॉन्स आर इन मोशन म्हणजे इलेक्ट्रॉन थोडक्यात त्याच्यामध्ये मोशनमध्ये असतात. ह्या गोष्टी तर आपल्याला माहिती आहेत, आपण फक्त रिकॉल केल्या थोडासा. ओके, आता आता ह्याच्यानंतर बघूयात की इफेक्ट कोणते कोणते असतात इलेक्ट्रिक करंटचे. ओके, हे तर आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन माहिती आहे की इलेक्ट्रिक करंट का असतो. आता त्याचे इफेक्ट बघूयात. जर आपण त्याचे इफेक्ट बघितले तर व्हॉट आर द इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर इलेक्ट्रिक करंट आहे ना, त्याचे बेसिक 3 इफेक्ट असतात. कोणते कोणते 3 इफेक्ट असतात. सगळ्यात पहिला इफेक्ट हीटिंग इफेक्ट. हीटिंग इफेक्ट. दुसरा इफेक्ट कोणता आहे, दुसरा इफेक्ट आहे केमिकल इफेक्ट. केमिकल इफेक्ट. आणि तिसरा इफेक्ट कोणता आहे, येस, तिसरा इफेक्ट आहे मॅग्नेटिक इफेक्ट. ओके, मॅग्नेटिक इफेक्ट. हे तिन्हीच्या तिन्ही इफेक्ट आपण एखाद्या इलेक्ट्रिक करंटमध्ये ऑब्झर्व केलेले आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर हीटिंग इफेक्ट जर बघायचा असेल तर सपोज की तुम्ही असा इलेक्ट्रिक बल्ब बघितला असेल, म्हणजे आपल्या घरामध्ये असा बल्ब आहे, तो पेटताना बघितला असाल ना. इथून आपला असा बल्ब आहे, तो जस्ट ब्लो करतो. ज्या वेळेला तो खूप वेळ ब्लो करतो ना, तुम्ही इथे टच केलात म्हणजे हा बल्ब ब्लो केला, सपोज की त्याला खूप टाईम झाला आणि नंतर मग तुम्ही हा बल्ब वगैरे काढायला गेलात, तर ही जी सरफेस आहे ना त्याची, ही जी त्याची ग्लासची जी सरफेस आहे ना, तिच्यावरती तुम्हाला हीट म्हणजे हीट ऑब्झर्व होईल. तुम्ही टच कराल, तुम्हाला हीट जाणवेल तिथे. ठीक आहे, सो हाचा इफेक्ट हीटिंग इफेक्ट, इलेक्ट्रिक करंटचा हीटिंग इफेक्ट आहे. केमिकल इफेक्ट काय असतो, केमिकल इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस. इलेक्ट्रोलायसिस केमिकल म्हणजे याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन्स ठेवतो आणि जे केमिकलमध्ये ठेवल्यानंतर जो इलेक्ट्रॉन्सचा जो फ्लो होतो थ्रू द केमिकल, तोच आहे केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता तिसरा महत्त्वाचा इफेक्ट जो आपण आता स्टडी करतो तो कुठला आहे, मॅग्नेटिक इफेक्ट. ओके, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट जो आपल्याला स्टडी करायचा आहे. आता मॅग्नेटिक इफेक्ट म्हणजे नेमकं काय, मॅग्नेटिक इफेक्ट म्हणजे नेमकं कशा प्रकारे इफेक्ट होतो, काय इफेक्ट होतो. आता याचे खूप सारे एक्झाम्पल्स पण आहेत, म्हणजे ती इलेक्ट्रिक क्रेन वगैरे असते, असे भरपूर सारे एक्झाम्पल्स आहेत त्याचे. इलेक्ट्रिक बेल
परत क्रेन लिफ्टिंग, आयर्न जंक, MRI मशीन, अशा सगळ्या गोष्टी आहेत ना, तिकडे मॅग्नेटिक इफेक्ट आहे तो यूज करतो आपण. ठीक आहे, इलेक्ट्रिसिटीचा. आता हा नेमका इफेक्ट मॅग्नेटिक इफेक्टमध्ये काय येतो ते आपण पाहून घेऊ. तर आता याच्यामध्ये दोन गोष्टी येतात. ह्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिझम सुद्धा बोलतो, बरोबर आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, ओके. आता याच्यामध्ये पहिली गोष्ट तर मॅग्नेटिझम. जे मॅग्नेटिझमची जी कॉन्सेप्ट आहे ती आपण एन्शियंट टाईमपासून बघत आलोत, बरोबर आहे. खूप जुन्या टाईमपासून बघत आलोत की मॅग्नेट आहे तो लोखंडाला वगैरे खेचतो, ओके. त्यानंतर दुसरी गोष्ट तर इलेक्ट्रिसिटी जवळपास 1700 डिस्कवर झाले, ओके. इलेक्ट्रिसिटी जवळपास 1700 डिस्कवर झाले, ओके. मग आता झालं काय, 1700 नंतर ज्यावेळी 1820चा जो टाईम होता त्या टाईमला ना एक सायंटिस्ट होता. त्या सायंटिस्टचं नाव होता ओर्स्टेड, ओके. सायंटिस्टचं नाव काय होता, ओर्स्टेड. त्या ओर्स्टेडने ना एक इंटरेस्टिंग फिनॉमिनन आहे तो डिस्कवर केला. आता इंटरेस्टिंग फिनॉमिनन काय डिस्कवर केला त्यांनी ना एक एक्सपेरिमेंट केला. एक्सपेरिमेंट काय केला ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया, ओके. जस्ट वेट. त्यांनी एक्सपेरिमेंट काय केलं ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूयात. त्याने ना एक वायर घेतली, ओके. त्यांनी एक इथे वायर घेतली आणि खाली ना एक कंपास ठेवले, मॅग्नेटिक कंपास ठेवली खाली. याच्या खालोखाल त्यांनी एक मॅग्नेटिक कंपास ठेवली, ओके. ही एक निडल आहे मॅग्नेटिक कंपासची, ओके. डायग्राम ना ही एक निडल आहे आपली, ओके. याच्या एका साईडला नॉर्थ पोल आहे आणि दुसऱ्या साईडला साऊथ पोल आहे. तर ही जी वायर आहे त्याच्यातनं ना आपण इलेक्ट्रिक करंट आहे तो पास केला, ठीक आहे. सपोज की सगळ्यात पहिले तर याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट नव्हता. त्यावेळी हा जो ओर्स्टर होता ना सायंटिस्ट, त्यांनी काय केला, ऑब्झर्व केला की ते ज्यावेळेला इलेक्ट्रिक करंट नव्हता त्यावेळी ही जी मॅग्नेटची जी निडल आहे ना ती ॲज इट इज होती. ह्याच्यातनं ज्यावेळेला इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नव्हता त्यावेळी ही निडल होती ती ॲज इट इज होती. बट नंतर मग त्यांनी जसं इलेक्ट्रिक करंट पास केला, ओके, त्यांनी जसं याच्यातनं इलेक्ट्रिक करंट आहे तो पास केला तसं ही जी निडल आहे ना ही चेंज व्हायला लागली. ही चेंज कशी झाली, ही चेंज एका डायरेक्शनमध्ये झाली, ओके. ही काहीतरी अशी चेंज झाली, म्हणजे जी पहिली अशी होती ती जस्ट रोटेट झाली त्याच्या ॲक्सिसमध्ये या बाजूला, ओके. बट आता ही जी निडल आहे ही कधी चेंज होऊ शकते, ही त्याची डायरेक्शन आहे ती कधी बदलू शकते, ही फक्त आणि फक्त त्याच वेळेला बदलू शकते ज्या वेळेला तिथे कुठला तरी मॅग्नेट वगैरे आहे तो ऑब्झर्व होईल त्याला. म्हणजे जर मॅग्नेट एखादा समोर ठेवला आपण तरच ती निडल आहे ती बदलू शकते. मग त्यावेळी हा जो ओर्स्टेड आहे ना ह्याला समजलं की आपली जी इलेक्ट्रिक वायर असते त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात मॅग्नेटिझम असतो, ठीक आहे. मग आता आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये हे स्टडी करायचं की हा मॅग्नेटिझम आहे हा किती प्रमाणात असतो. म्हणजे आता ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जर वायर बघितली तर वायरच्या जवळ कुठलीही खिळे वगैरे किंवा बारक्या पिना लोखंडाच्या जर ठेवल्यात आयर्नमध्ये तर ती त्या वायरला डायरेक्ट चिपकणार नाही. असं का होतो, चिपकत का नाही ती चिपकत ह्यामुळे नाही कारण की ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक इफेक्ट असतो बट तो खूप कमी प्रमाणात असतो,
त्याच्यामुळे ते डायरेक्टली चिपकत नाही. जर आपण जास्त अमाऊंटचा करंट त्याच्यातनं फ्लो केला ना तर ती जी लोखंडाची पिन वगैरे आहे ती चिपकेल याच्यावरती, या वायरवरती इझिली चिपकेल. ठीक आहे. सो आता आपण जस्ट कॉन्सेप्ट बघितलेली आहे की इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट काय असतो ते. आता त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे न्यूमरिकल्स आहेत, कोणते कोणते व्हेरियस लॉज आहेत ते आपण स्टडी करूयात. तर मग आता आपण हे बघूयात की डायरेक्शन ऑफ करंट कुठल्या बाजूला येतं, म्हणजे सॉरी, हा जो निडल आहे हा कोणत्या डायरेक्शनमध्ये टिल्ट करतो, मूव्ह करतो. डायरेक्शन ऑफ करंट तर आपली ऑब्व्हियसली फिक्स असणार, एकतर वरती मूव्ह होईल नाहीतर मग खाली मूव्ह होईल. तर मग बघूयात आता सपोज की ही जी वायर आहे ह्याच्यामधनं आपला जो इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो आहे ना तो डाऊनवर्ड होतो आहे. ओके, इलेक्ट्रिक करंट कसा होतो आहे आपला, डाऊनवर्ड होते खालच्या डायरेक्शनमध्ये, म्हणजे वरून ते खालपर्यंत असा करंट फ्लो होते. आणि खालोखाल आपण काय लावले, एक मॅग्नेटिक कंपास लावले. ठीक आहे. आता मला सांगा की इकडे हा जो ही जी निडल आहे ही कोणत्या डायरेक्शनला मूव्ह करेल. ओके, सपोज की हे जर आपण रफ केला तर ही जी निडल आहे ती कोणत्या डायरेक्शनला मूव्ह करेल. आता हे कसं काय कळेल आपल्याला की ही जी निडल आहे ही या बाजूला मूव्ह करेल की ह्या बाजूला मूव्ह करेल, हे आपल्याला कळेल राईट हँड थंब रूलने. ओके, राईट हँड थंब रूलने. सो राईट हँड थंब रूल आपल्याला इथे यूज करायला लागेल. करंटची जी डायरेक्शन आहे त्या अलॉंगमध्ये तुमचा थंब ठेवा आणि तुमचे जे फिंगर्स आहेत त्यांना कर्ल करा. ओके, जसं की आपण इथे करून बघूयात. ओके, हा बघा, हा ही एक इमेज आहे आपला. आता सपोज की उलट्या डायरेक्शनला करंट आहे ना, बघा आपला करंट आहे तो उलट्या डायरेक्शनला आहे. जस्ट मी इथे ठेवतो बाजूला. व्यवस्थित बघा करंट कसा चालला आहे, खालच्या डायरेक्शनला चालला आहे. ओके, म्हणजे तुम्हाला तुमचा हात आहे ना तो उलटा करायला लागेल, याच्यासारखाच असं तुमचा हात आहे. आता म्हणजे थम्स डाऊन करा, थम्स डाऊन. डिसलाईक कसं करतो आपण, डिसलाईक कसं करतो, तो डिसलाईकवाला हे करा. डिसलाईक कसं करतो आपण. सो डिसलाईक आपण जर करतो तर आपला थंब कसा जातोय, खालच्या डायरेक्शनमध्ये जातोय. मग हा थंब काय इंडिकेट करतो, थंब आपल्याला काय इंडिकेट करतो, थंब इंडिकेट करतो आपल्याला डायरेक्शन ऑफ करंट. करंटची डायरेक्शन इंडिकेट करते की करंट त्या डायरेक्शनला आहेत. आणि मग आपली जी बोटं आहेत ते काय करतात, कर्ल करतात. बोटं ज्या ठिकाणी कर्ल करतात ना त्या डायरेक्शनमध्ये या निडलला फिरवायचं. जरा व्यवस्थित बघा, बोटं कुठल्या डायरेक्शनला फिरलीत, बोटं ज्या डायरेक्शनला फिरलीत ना त्याच डायरेक्शनमध्ये या निडलला कर्ल करा. बोटं बघा कशी फिरलीत, अशी ह्या बाजूला धक्का देत आहेत तिला. ओके, जस्ट डाऊन तुमचा जो थंब आहे तो खाली करा आणि तुमचे फिंगर बघा, फिंगर असे कर्ल करतात. फिंगर कसे कर्ल करतात कळते का तुम्हाला, फिंगर आहेत ना हे असे कर्ल करतात बघा, असे ह्या धक्का देत आहेत तुमचे फिंगर. व्यवस्थित बघा, तुमचा थंब असा उलटा करून ऑब्झर्व करायला घ्या आणि तुमचे फिंगर कसे कर्ल करतात, या बाजूला कर्ल करतात. म्हणजे याची डायरेक्शन आहे ती अशी होईल, ह्या बाजूला मूव्ह करायला, हा असा मूव्ह करेल. ही जी निडल आहे ना ती या बाजूला मूव्ह करेल. सपोज की आपला करंट जर वरती गेला तर कशी कुठल्या डायरेक्शनमध्ये जाईल, जर सपोज की आपला करंट आहे तो वरती गेला. ओके, नेक्स्ट पेजवर दाखवतो. ही सपोज की आपली वायर आहे आणि ह्या वायरमधनं आपला जो करंट आहे तो कसा चाललाय, वरती चाललाय ना. हा आपला चाललाय असा करंट वरच्या डायरेक्शनला. ठीक आहे. मॅग्नेटिक निडल सपोज की आपण खाली ठेवले, कंपास आपली खाली आहे. ठीक आहे, ही झाली आपली कंपास. आता मला सांगा, आपला जो डायरेक्शन आहे करंटचा तो वरच्या डायरेक्शनमध्ये आहे, तर मग आता ही निडल आहे ही कोणत्या डायरेक्शनला मूव्ह होईल. तुमचा थंब ठेवून बघा, असा करंटच्या येल्लो कलरची लाईन वरती चालले ना त्या डायरेक्शनमध्ये तुमचा थंब ठेवून बघा आणि बोटं कुठल्या डायरेक्शनमध्ये ढकलतात ते बघा. बोटं बघा ह्या डायरेक्शनमध्ये ढकलतात, व्यवस्थित ऑब्झर्व करा. बोटं अशी ढकलतात तुमची. सो ही निडल कुठे कर्ल करेल, निडल अशी होईल, या बाजूला टिल्ट होईल. सो हाच आहे राईट हँड थंब रूल. यालाच आपण काय बोलतो, राईट हँड थंब रूल.
ओके. नेक्स्ट पार्टमध्ये आता आपण ना मॅग्नेटिक फील्डबद्दल डिस्कस करूयात. मॅग्नेटिक फील्ड बघूयात कशी असते प्रत्येकाची. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, काही डाऊट नसेल. ओके. आता मॅग्नेटिक फील्डबद्दल बघूयात. आता सपोज की आपण इथे एक प्लेन कन्सिडर करू. ओके. लाईन चूज करायला लागेल. हा आपला आता प्लेन आहे. ओके. हा आपला प्लेन आहे आणि ह्याच्यामधनं आपण करंट पास केलं. ह्याच्यामधनं आपण करंट, सपोज की आपला करंटची जी डायरेक्शन आहे ती वरच्या डायरेक्शनला आहे. करंट कसं चाललं आहे आपला इथून वरच्या डायरेक्शनला, खालून पण ज्या प्लेनवरती असंच चाललेलं आहे. ओके. आणि तुम्हाला हे तर माहिती असेल की आयन्सचे सपोज की आपण पिना वगैरे आहेत ते आपण याच्यावरती रँडमली टाकल्या. आयनच्या जे नेल्सचे जे पिना आहेत सपोज की त्या आपण अशा रँडमली टाकल्या. तर आता ज्यावेळी आपण इथून इलेक्ट्रिक करंट पास करू ना, तर इथे मॅग्नेटिझम डेव्हलप होणार या कंडक्टरमध्ये. बरोबर आहे. ज्यावेळी हा मॅग्नेटिझम इथे डेव्हलप होईल ना, या पिना आहेत ना या अशा सर्क्युलर डायरेक्शनमध्ये मूव्ह करायला लागतील. कशा मूव्ह करायला लागतील? सर्क्युलर डायरेक्शनमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल या पिना अशा मूव्ह करायला लागतील, जस्ट लाईक दिस. ओके. ह्या पिना आहेत ना, ह्या आता रँडमली इथे आहेत. तर मग त्या मूव्ह कशा करतील बघा, त्या मूव्ह अशा करणार आहेत. सर्क्युलर डायरेक्शनमध्ये मूव्ह करते. ओके. सो मॅग्नेटिक फील्ड कशी असते याची? सर्क्युलर डायरेक्शनमध्ये असते. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. जसं आपण म्हणजे मॅग्नेटमध्ये बघितला, मॅग्नेटचं जर बघितलं तुम्ही 10वीला वगैरे बघितलं असाल की मॅग्नेटची जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती कशी असते. इथे सपोज की नॉर्थ आहे आणि इथे सपोज की साऊथ आहे. इथे जर पिना टाकल्या ना तर त्या काही अशा डायरेक्शनमध्ये मूव्ह करायला लागतात. या इथून अशा, इथून असं. ठीक आहे. आणि सेम जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही कशाची झाली? ही मॅग्नेटसाठी झाली. ही मॅग्नेटसाठी झाली. आणि ही कशासाठी झाली? दिस इज फॉर इलेक्ट्रिसिटी. ओके. सो खूप बेसिक पार्ट आहे जो आत्ता सांगितलेला आहे मी. आता कॉन्सेप्च्युअल म्हणजे याचा अजून ॲडव्हान्स लेवलला जो CET लेवलचा जो पार्ट आहे तो आपण बघणार आहोत. फक्त तुम्हाला आता ना इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आता तुमचं MHT CETसाठीचा जो सिलेबस आहे तो असा बोर्ड लेवलचा नसतो. म्हणजे इथे ना, इथे तुम्हाला फक्त फॉर्म्युलेज माहिती असणं महत्त्वाचे आहेत. इथे तुम्हाला फॉर्म्युलेज माहिती असणं महत्त्वाचे आहेत. सो आपण मोस्टली फोकस फॉर्म्युलांवरती करू. ठीक आहे. डेरिव्हेशनवरती आपण फोकस नाही करणार आहोत. आपण त्यांच्या प्रोडक्टवरती, म्हणजे तो डेरिव्हेशन केल्यानंतर जो फायनल फॉर्म्युला येतो त्या फायनल फॉर्म्युलावरती वर्क करणार आहोत. ओके. सो आजच्यासाठीचा लेक्चर बस होईल. नेक्स्ट लेक्चर तुम्हाला उद्यापर्यंत वगैरे अपलोड केलेला भेटेल. ओके. सो आजच्यासाठी बस होईल इतका.